आधुनिक प्रकाशाचा इराकी जनक इब्न अल-हैथम 1956 ते 1039 या संशोधकाचं वर्णन आधुनिक प्रकाशाचा जनक असं केलं जातं. इब्न अल-हैथम जन्म इराकमध्ये बसरा इथे झाला. शिक्षणानंतर त्याने इजिप्त आणि स्पेनमध्ये बराच प्रवास केला. बरंचसं संशोधन त्याने स्पेनमधल्या मुक्कामात केलं. त्यात प्रकाशशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, वैद्यकीय आणि शास्त्रीय पद्धतींचा विकास अशा विविध विज्ञानशाखांचा समावेश आहे. आपल्या डोळ्यांनी एखादी वस्तू दिसते म्हणजे नेमकं काय होतं याचं अचूक शास्त्रीय स्पष्टीकरण इब्न अल-हैथम प्रथम दिलं आणि त्यामुळे या संदर्भातले टॉलेमी, युस्टॉट, ॲरिस्टॉटल यांनी पूर्वी मांडलेले सिद्धांत मोडीत निघाले. प्रकाशाचं परावर्तन एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना होणारं वक्रीभवन, 7 घटक तरंगांमध्ये होणारं पृथक्करण यांसारखे अनेक गुणधर्म त्याने प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे अभ्यासले. वक्रीभवनाच्या नियमांचा शोध त्याने लावला. वस्तू मोठी करून दाखवणाऱ्या भिंगाविषयीचे सिद्धांत 3 शतकांनंतर इटलीमध्ये जाहीर झाले. पण इब्न अल-हैथम च्या ग्रंथांमधून तो पूर्वीच अशा निष्कर्षापर्यंत पोहोचला. प्रकाशाचं नेमकं स्वरूप काय असेल याविषयी तर्क करताना इब्न अल-हैथम इंद्रधनुष्य, सावल्या, ग्रहण यांसारख्या वैज्ञानिक घटना तपासून पाहिल्या होत्या. क्षितिजाजवळचे सूर्य, चंद्र मोठे का दिसतात? कारणमीमांसा इब्न अल-हैथम च्या ग्रंथांमध्ये मिळते. प्रकाशशास्त्राकडे पाहण्याची त्याची दृष्टी आणि त्यामागची शास्त्रीय बैठक, त्यांचा प्रभाव बेकन, लिओनार्दो, केपलर यांसारख्या अनेक शास्त्रज्ञांवर पडला. इब्न अल-हैथम एकूण संशोधनाची व्याप्ती खूप मोठी आहे. बीजगणित आणि भूमिती यांची सांगड घालून त्याने विश्लेषणात्मक भूमिती विकसित केली. वातावरणाचा अभ्यास करताना त्याची घनता आणि उंची यांचा एकमेकांशी असलेला संबंध त्याने दाखवला. त्याने पदार्थाच्या गतीचा सखोल अभ्यास केला. बाह्य बलाच्या अभावी गतिमान वस्तू गतिमानच राहते हे इब्न अल-हैथम प्रतिपादन न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाशी खूपच मिळतं-जुळतं आहे. एखाद्या घटनेचं पद्धतशीर निरीक्षण, त्यानुसार अनुमान आणि फेरतपासणी या गोष्टींचा परस्पर संबंध आहे, असं अनेक प्रयोगांद्वारे सिद्ध करून त्याने वैज्ञानिक पद्धतींचा पाया घातला. त्याने 200 हून अधिक ग्रंथ लिहिले, पण काळाच्या ओघात त्यातले फारच थोडे शिल्लक राहिले. ऑप्टिका कोश त्याच्या एका ग्रंथाचं लॅटिनमधलं भाषांतर मात्र टिकून राहिलं. प्रकाशशास्त्रातलं आणि एकूण सैद्धांतिक आणि प्रायोगिक विज्ञानात्मक ऱ्हास इब्न अल-हैथम योगदान पुढच्या अनेक शास्त्रज्ञांना दिशा दाखवणारं ठरलं आहे.